मराठा साम्राज्य म्हटलं की डोळ्यासमोर कोण येतं? अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. एक महान योद्धा राजा. पण विचार करा, त्यांच्या या विशाल साम्राज्याची गोष्ट आपण एका वेगळ्याच ठिकाणाहून सुरू केली तर कसं वाटेल? चला, आज आपण तीच गोष्ट जरा वेगळ्या नजरेने पाहूया. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नाही का? म्हणजे खरंच एक साम्राज्य कसं उभं राहतं? कारण कोणतीही मोठी गोष्ट घडते तेव्हा तिच्या मागे एक मजबूत पाया असतो. निव्वळ तलवारीच्या धारेवर साम्राज्य उभी राहत नाहीत, हे तर खरं आहे. तर मग सुरुवात कुठून होते? युद्धाने नाही. सुरुवात होते एका दूरदृष्टीने. आणि मराठा साम्राज्याच्या बाबतीत ही दूरदृष्टी ठेवली होती त्यांच्या पहिल्या अनौपचारिक शासक राजमाता जिजाऊ यांनी. खरं तर शिवाजी महाराजांच्या राज्याची कथा त्यांच्या जन्माच्याही आधी सुरू होते. म्हणूनच आपण जिजाऊंना फक्त शिवाजी महाराजांच्या आई म्हणून पाहू शकत नाही. त्या तर या साम्राज्याच्या खऱ्या अर्थाने शिल्पकार होत्या. त्यांनीच एका विचारातून आणि मग कृतीतून स्वराज्याचा पाया रचला. स्वराज्य हा शब्द ऐकल्यावर आपल्याला काय वाटतं? फक्त राजकीय स्वातंत्र्य? नाही. जिजाऊंसाठी ही कल्पना खूप मोठी होती. त्यांच्यासाठी स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य, जिथे न्याय, धर्म आणि लोकांचा स्वाभिमान सगळ्यात वर असेल. आणि हीच ती क्रांतिकारी दृष्टी होती जी त्यांनी शिवरायांच्या मनात अगदी खोलवर रुजवली. जिजाऊंनी बाल शिवरायांना फक्त गोष्टी नाही सांगितल्या, त्यांनी प्रत्येक गोष्टीतून राज्य कसं चालवायचं याचे धडे दिले. विचार करा, श्रीरामाचं वचनपालन, श्रीकृष्णाचं चातुर्य, भीमाचं शौर्य, या सगळ्या कथांमधून त्या एका भावी राजाला घडवत होत्या. आणि याच शिकवणीचा तो परिणाम होता की शिवाजी महाराज एक आदर्श शासक म्हणून उभे राहिले. बरं, तर हे झाले विचार. पण जिजाऊ फक्त विचार देऊन थांबल्या नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष कामातून, प्रशासनातून स्वराज्याचा पाया कसा रचला ते आता पाहूया. कल्पना करा, जिजाऊ आणि बाळ शिवाजी जेव्हा पुण्यात आले तेव्हा ते शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. पण त्यांनी तिथे फक्त घरं नाही बांधली, त्यांनी एक छोटंसं राज्यच उभं केलं. सगळ्यात आधी काय केलं तर शहराची पुनर्बांधणी. मग लोकांना न्याय मिळावा म्हणून एक व्यवस्था उभी केली, ज्यामुळे लोकांना सुरक्षित वाटू लागलं. आणि मग मंदिरांची डागडुजी करून, सण-उत्सव सुरू करून संस्कृतीला पुन्हा जिवंत केलं. हे एक प्रकारे स्वराज्याच्या प्रशासनाचं पहिलंच मॉडेल होतं, नाही का? पण हे तर होणारच होतं. जेव्हा एखादी नवीन शक्ती डोकं वर काढते तेव्हा जुनी सत्ता तिला चिरडायला बघतेच. शिवरायांचं हे वाढतं सामर्थ्य बघून विजापूरचा आदिलशहा चांगलाच अस्वस्थ झाला होता. आणि मग त्याने आपला हुकुमाचा एक्का बाहेर काढला. आपला सगळ्यात अनुभवी आणि तितकाच क्रूर सरदार अफझल खान. खानाने तर भर दरबारात विडा उचलला होता की शिवाजीला घोड्यावरून न उतरता जिवंत किंवा मृत घेऊन येतो. स्वराज्याची ही पहिली आणि सगळ्यात मोठी परीक्षा होती. आता बघा, इथे दोन टोकाच्या शक्ती एकमेकांसमोर उभ्या होत्या. एका बाजूला अफझल खान, अफाट सैन्य, प्रचंड अनुभव, पण तितकाच घमेंडखोर. आणि दुसऱ्या बाजूला आपले शिवाजी महाराज, सैन्यबळ कमी पण जागेचं अचूक ज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्याचं ध्येय. हा सामना खूपच वेगळा होता. आणि खानाचा खरा उद्देश काय होता हे यातून अगदी स्पष्ट होतं. त्या काळातल्या इंग्रज फॅक्टरीच्या नोंदींमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की खानाला स्पष्ट आदेश होते, शिवाजीला युद्धाने नाही तर कपटाने, मैत्रीचं नाटक करून संपवायचं. यानंतर खरा डावपेचांचा खेळ सुरू झाला. खानाने काय केलं? त्याने तुळजापूर, पंढरपूरची मंदिरं फोडली. महाराजांना डिवोचण्याचा, त्यांना उघड्या मैदानावर लढायला भाग पाडण्याचा हा प्रयत्न होता. पण महाराज बदले नाहीत. त्यांनी कमालीचा संयम दाखवला आणि उलट खानालाच प्रतापगडाच्या घनदाट जंगलात यायला भाग पाडलं. महाराजांना खानाच्या मनात काय आहे याचा अंदाज आला होता. म्हणूनच त्यांची तयारीही तशीच होती. वरून साधा पोशाख पण आतमध्ये चिलखत, पगडीखाली जिरेटोप, हातात लपवलेली वाखनख, बाहीमध्ये बिछवा. ही फक्त सावधगिरी नव्हती, ही होती दूरदृष्टी. ते एका पावलाने पुढे होते. आणि मग तो क्षण आला. उंच धिप्पाड खानाने महाराजांना मिठी मारायला बोलावलं आणि आपल्या मजबूत पकडीत दाबून पाठीवर कट्यारीचा वार केला. पण चिलखताने तो वार रोखला आणि पुढच्याच क्षणी महाराजांनी वाघ नखांनी खानाचा कोथळाच बाहेर काढला. एका झटक्यात स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट त्यांनी संपवून टाकलं. अफझल खानाचा मृत्यू म्हणजे फक्त एका सरदाराचा शेवट नव्हता, तो विजापूरच्या सत्तेला बसलेला एक जबरदस्त हादरा होता. गडावरून तोफेचा इशारा होताच जंगलात दबा धरून बसलेल्या मराठा सैन्याने खानाच्या बेसावध सैन्यावर अक्षरशः झडप घातली. आणि या विजयाने स्वराज्याला काय मिळालं? तर प्रचंड संपत्ती. नुसता खजिना नाही, तर एक नवं सैन्य उभं करता येईल इतकी सामग्री. म्हणजे बघा, 4000 घोडे, 1200 उंट, 65 हत्ती आणि बरंच काही.
एवढंच नाही तर जवळपास 10 लाख रुपयांची रोकड आणि दागिनेही मिळाली. या एका विजयाने स्वराज्याचा आर्थिक आणि लष्करी पाया एका रात्रीत कित्येक पटींनी मजबूत झाला होता. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? हा विजय फक्त लष्करी नव्हता, तो नैतिक सुद्धा होता. खुद मुघल इतिहासकार खाफी खान लिहितो की शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला सक्त सूचना दिल्या होत्या की कोणत्याही मशिदीला, कुराणाला किंवा कोणत्याही स्त्रीला धक्का लागता कामा नये. आठवतंय? हीच तर होती जिजाऊंची शिकवण. तरीही इतिहासात हा प्रश्न नेहमी विचारला जातो, अफजल खानाचा वध म्हणजे विश्वासघात होता का? चला जरा पुराव्यांच्या आधारे पाहूया की नेमकं काय घडलं होतं. त्या काळातले इंग्रज आणि मराठा दोघांचेही कागदपत्र हेच सांगतात की दगा करण्याचा उद्देश खानाचाच होता आणि पहिला वारही त्यानेच केला. त्यामुळे महाराजांनी जे केलं ते आत्मसंरक्षण होतं. होणाऱ्या हत्येला रोखण्यासाठी उचललेले एक कठोर पण गरजेचं पाऊल होतं. आणि म्हणूनच थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांचे हे शब्द शिवाजी महाराजांचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतात. प्रतापगडचा विजय हा फक्त एका लढाईचा विजय नव्हता. तो एका विचाराचा विजय होता, एका दूरदृष्टीचा विजय होता, ज्याचा पाया एका आईने रचला आणि तिच्या मुलाने त्यावर एक अभेद्य साम्राज्य उभं केलं. ही गोष्ट फक्त एका राजाची नाहीये, ही एका राष्ट्रनिर्मात्याची गाथा आहे.